कसबा वाळवे येथील 3311 केव्ही उपकेंद्रात महावितरणच्या ग्रामीण विकास योजना बळकटीकरण आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 10 MVA क्षमतेच्या रोहित्रासह 33 केव्ही उच्चदाब वाहिनीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडला। या प्रकल्पामुळे कसबा वाळवे परिसरातील कसबा वाळवे, चंद्रे, शेळेवाडी, अर्जुनवाडा, तळाशी, माझगाव आदी वाड्या वस्त्यासह 13 गावातील विजेची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे। यावेळी बोलताना पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल होत असल्याचे सांगितले। मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण होत असल्याचे त्यांनी नमूद केले। दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून शेतीची कामे करण्याची गरज भासणार नाही असे सांगितले। यावेळी अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, उप अभियंता ओमकार डांगे यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमास महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, तहसीलदार अनिता देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, कसबा वाळवे गावचे माजी लोकनियुक्त सरपंच अशोकराव फराकटे, सरपंच श्रीमती वनिता पाटील, उपसरपंच सौ रंजना युवराज पवार, कसबा वाळवे गावचे युवक नेते मानसिंग दादा पाटील, चंद्रेगावचे सरपंच प्रभाकर पाटील, अर्जुनवाडा गावचे शिवसेना शिंदे गटाचे नेते अरविंद पाटील, अर्जुनवाडा गावचे माजी सरपंच पैलवान नामदेव चौगले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रामराव इंगळे, सरकार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। सुद्धा पूर्वीची लाईन सोडून आपण ज्या पद्धतीने पलीकडे बिद्रीवरनं लाईन आणायचं काम केलं त्याचा सुद्धा शुभारंभ आज आपण या ठिकाणी करतोय। आपण आज या शुभारंभाच्या निमित्ताने सगळ्या लोकांना महापुरामध्ये सुद्धा पाणी पुरवठ्याची अडचण होणार नाही याच्याबद्दलचं एक अतिशय शाश्वत असं काम आपण सगळेजण करतोय। त्या सगळ्यासाठी मी निश्चितपणाने MSEBच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। या शुभेच्छा देत असताना यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं, सगळ्या प्रमुख नेत्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। कारण कुठलाही प्रश्न असेल तर त्या प्रश्नासाठी मांडलं पाहिजे, भांडलं पाहिजे, सातत्यानं चिकाटीनं पाठपुरावा केला पाहिजे आणि तो चिकाटीनं जर पाठपुरावा केला तर बघता बघता अशक्य काम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण शक्य करू शकतोय आणि ते सगळं काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी होत आहे। दुसऱ्या एका कामासाठी आज आपण सगळेजण जमलोय। मला आठवतंय एनडी चौगले आपण होतात, अर्जुन वडकर, सगळे मगाशी ज्यांनी सर सत्कार केला आपण सगळ्यांनी, ते सगळे सत्कार करणारे चंद्रकांत पाटलांच्या पासून सगळे अर्जुन वडकर आहेत, सगळे गुरुजन इथं आहेत, सगळे गुरुजन असतील अर्जुन वडकर, सगळे शेतकऱ्यांच्या पासून सगळे प्रमुख नेते आहेत। अरविंदरावजी आपण सगळेजण त्या दिवशी आला होता, आमचे नेते इकडे आले होते, चंद्रेकर आणि त्यांच्याबरोबर प्रभाकर पाटील साहेबांपासून विलासरावजी मेंगाऱ्यांच्या पासून सगळेजण आला होतात आणि अरुणरावजी जाधव साहेब आपण सगळेजण त्या ठिकाणी आला होता आणि आपल्या सगळ्यांचं म्हणणं होतं की सगळीकडे मिळतोय आमच्याकडे का नाही, असाच प्रश्न होता मला वाटतं। आणि मग त्याच दिवशी मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हा कार्यक्रम ठरला, म्हणजे त्याचं क्रेडिट खरं तर तुम्हाला मिळालं पाहिजे सगळ्यांना। तर त्या दिवशी तुम्ही सगळेजण आलात आणि विलासराव आम्ही टाइम बॉन्ड यांना घातला। आज मला सांगायला खूप अभिमान वाटतो की माझ्या मतदारसंघातील 1400 गावं दिवसा वीज आज मिळते, त्या सगळ्याच कामाचा शुभारंभ आपण करतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब या दोघांचं मी मुद्दाम अभिनंदन करेन की सोलरची क्रांती त्यांनी केली आणि सोलरच्या क्रांतीच्या निमित्तानं लोकांना ज्या पद्धतीने अशक्य ते शक्य केलं। आपली माणसं ही रात्रीचं घरात कमी आणि शेतात गवे येतात, शेतात जनावर येतात म्हणून सगळेजण तिथं आपण सगळेजण रखवायला लागायचो आणि त्या सगळ्या रखवालीमध्ये एका बाजूला जीव धोक्यात घालायचा, रात्रभर झोप नाही आणि पाणी पुरवठा विस्कळीत व्हायला पाहिजे, त्याबरोबर पाणी पुरवठ्याला ज्या पद्धतीने पाणीच मिळत नाही का तर लाईट दिवसा मिळत नाही ही जी आपली तक्रार असायची, त्या सगळ्या तक्रारीवरती सोलरच्या माध्यमातून जे काही मार्ग काढला त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सुद्धा खूप क्रांतिकारक असं काम झालं। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचं अभिनंदन एवढ्यासाठी करेन मी, कारण परवा आपण बघितलं असेल की आपल्या राज्याचा ग्रीनेज बुकात नोंद झाली होईल अशा पद्धतीनं सोलरची क्रांती केली आणि 100% 100% अशा पद्धतीनं सोलरला आपल्या सगळ्या लोकांना त्यांनी घेऊन ठेवलं की ज्याच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये सुद्धा लोड शेडिंग असेल, उन्हाळ्याच्या तीव्रतेमध्ये जी काही विजेची मागणी असते या सगळ्याला एक राईट ऑप्शन म्हणून सोलरचं काम सुरू केलं
पहिल्या टप्प्यामध्ये सोलर आपण ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेला अनेक प्रश्न होते. मी तुम्हाला सांगतो की पहिल्या टप्प्यात गायरान जमिनी द्यायला कोणच तयार नव्हतं. गायरान जमिनी दिल्या तर आमच्या सगळ्या लोकांची तक्रार अशी असायची की या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु त्या बरोबरीनं दुसरं काम आहे की आमच्याकडे सोलर चालतच नाही. आमच्याकडे सोलर चालत नसल्यामुळे मगाशी जसं अरुणदादांनी मागणी केली तशा पद्धतीनं आमचं पूर्ववत आहे तेच चालू करा असं सुद्धा आपण म्हणायला लागलो होतो. परंतु मी आपल्याला सांगतो एवढे रिझल्ट चांगले आहेत की भविष्य काळामध्ये सगळे लोक जे जे तिकडे आहेत ते सुद्धा सोलरवरती येतील. एवढ्या चांगल्या पद्धतीनं विजेची बचत, खर्चाची बचत म्हणजे बिल सुद्धा कमी होतं. एकदा इन्व्हेस्टमेंट केली की निश्चितपणाने पुढे आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला लागत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा फायदा या सगळ्याला होणार आहे. या सगळ्याचा फायदा होत असताना सुद्धा आज आपल्या गावामध्ये विशेषतः वाळवे खुर्द, वाळवे, पालकरवाडी, चंद्रे, अर्जुनवाडा, टिटवे, शेळेवाडी, ठिकपुर्ली, तळाशी, माझगाव, चांदेकरवाडी, बेलवडे खुर्द आणि बेलवडे बुद्रुक या सगळ्या गावातल्या लोकांच्यासाठी या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने एका बाजूला पहिल्या टप्प्यात 2.5 मेगावॅटचं एकूण जे इथं आपल्याकडे उपकेंद्र होतं त्याच्यामध्ये आता आजच्या दिवशी आज आपण 10 मेगावॅटचं या ठिकाणी जे काय नवीन सुरुवात करतोय त्याचा फायदा 5.5 कोटी रुपये आपण खर्च केले त्याच्यासाठी. निश्चितपणे याचा 13 गावातल्या सगळ्या नागरिकांना, सगळ्या शेतकऱ्यांना आणि सगळ्या गावकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये लाईटच्यासाठी जी काय अस्वस्थता असायची ती सगळी अस्वस्थता दूर होईल आणि आपल्या सगळ्या लोकांच्यासाठी आजचा दिवस गुढीपाडव्याचा निश्चितपणानं लक्षात राहील अशा पद्धतीचा आहे. मी मगाशी शाखा अभियंता इथं कोण आहेत असं विचारलं आणि शाखा अभियंता कोण आहेत म्हटल्यानंतर तुम्ही माझ्याकडे माणूस आणून उभा केला. काय नाव त्यांचं? सुहास शेंडगे. त्याच्यापूर्वी धोंगडे होता. त्याचं भाषा शैली पण अशी होती त्यामुळं काय त्याला म्हणतो आपण काम कमी आणि वादच जादा व्हायचे. कदाचित तो तिकडचा होता त्यामुळे सुद्धा असं व्हायचं आणि त्यांचे बोलण्यामधनं असं व्हायचं की काम कमी आणि वाद जादा. त्यामुळे ते एखादी गोष्ट बोलाल तर ते ताटपणानं बोलाय असं वाटायचं आणि समोरचा माणूस त्याच्यावर भांडायला चालू करायचं. माझी तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवशी विनंती आहे. माझी तुम्हाला म्हणजे तुम्हाला नव्हे तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना अगदी वायरमॅनला सुद्धा माझी विनंती आहे. आपण सगळ्यांनी लोकांशी संवाद केला पाहिजे. लोकांना संवाद केला की काय नको असतो प्रश्न तुमचा आहे ना, समजून सांगा. समजून सांगितलं की काही अडचण नाही. तुम्ही समजून सांगत नाही म्हटलं की माणसाला तुमचा राग येतो. आता आम्ही पुढारी आहे, 1000 माणसं असतात, 10,000 माणसं असतात, पण आम्ही जाऊन भेटतोय, बोलतोय, ते बोलतात ना आमच्याबरोबर. कधी कधी आमच्यावर वादही मारतात, पण त्यांचा वाद मारला तरी बघूया बाबा आम्हाला जेवढं करता येईल तेवढं करूया म्हणतो. आम्ही सांगितलं की तीच माणसं आमच्यापेक्षा 10 पट वेगानं आमच्या त्या कामासाठी आमच्या पुढे असतात. मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन हे संवाद आहे. आपण संवाद कमी केला तरी काम किती केलं तरी त्याचा उपयोग नाही. MSCBच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे, एवढं चांगलं काम आज मला वाटतं ज्या पद्धतीने आपण केलं तशाच पद्धतीने संवाद ठेवूया, लोकांशी संपर्क चांगला ठेवूया. काम तर चांगलंच आहे. मगाशीची जी काय आपण सगळी क्लिप दाखवली त्या क्लिपमध्ये ज्या पद्धतीने अडचणीच्या वेळेला कुठं कुठं जर काय आपल्या सगळ्यांना मदत कोणाची होत असेल तर पहिल्या टप्प्यात MSCBची होती. आपण बघा माझ्याकडे मेघोलीचं धरण फुटलं. धरण फुटल्यावर माणसं अस्वस्थ झाली होती, माणसं वाहून गेले, संसार वाहून गेले, जनावरं वाहून गेली, 1-2 माणसं दुर्दैवानं त्यात मृत्युमुखी पडली, अनेक लोकांना खूप त्रास झाला. तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी लाईट त्या ठिकाणी उभा करायचं काम, पोल सगळे वाहून गेलेले परत उभा करायचं काम MSCBने केलं. मी ज्यावेळी गावात गेलो त्यावेळी गावातल्या सगळ्या गावकऱ्यांनी सगळे व्यथा मांडताना पहिल्यांदा माझ्या हस्ते तिथल्या सगळ्या आपल्या वायरमॅनांचा सत्कार केला. त्याचा अर्थ असा आहे लोक रागही करतात आणि चांगलं काम झालं प्रेमही व्यक्त करतात. फक्त माझी विनंती अशी आहे की या सगळ्या चांगल्या कामाबरोबर आपल्या सगळ्या लोकांनी सुद्धा सुसंवाद ठेवणं, चांगल्या पद्धतीनं सगळ्यांबरोबर संपर्क ठेवणं आणि अडचण असेल त्यांच्या हातात नसेल तर मी माझ्या वरिष्ठांशी बोलतो किंवा तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला. गावच्या सरपंचांना घ्या, गावच्या पलीकडच्या आपल्या तुमच्या प्रमुख सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांच्या कानावर घाला, आमदारांच्या कानावर घाला आणि हा प्रश्न सोडवा म्हणून समन्वयानं सांगितलं की बघता बघता अनेक प्रश्न सुटतात. मला असं वाटतं हेच काम आपण पुढच्या टप्प्यामध्ये करत राहूया अशा पद्धतीची विनंती करतो. 2 कामं मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी संघटित होऊन केली. मला आठवतं की अशाच पद्धतीने कॅनलचं काम होतं की ज्या कॅनलच्या कामात तत्कालीन काळातल्या त्या अधिकाऱ्यांच्या जरा अतिउत्साहीपणामुळे आपल्या सगळ्यांचं म्हणणं जे होतं त्या म्हणण्याशी सुसंगत ते काम करत नव्हते आणि आपण 2-3 वेळा एकदा मोर्चाही काढला, सगळेजण एकत्रित आलात आणि मग चंद्रे असेल, टिटवी असेल, अर्जुनवाडा असेल, तळाशी असेल, तुरुंबे असेल, सगळ्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं संघटितपणानं नंतर मग एकदा तुरुंब्यात बैठक घेतली गणपतीच्या मंदिरात आणि आपण सगळ्यांनी ठरवलं आणि तिथं त्या एकूण कॅनलमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना पाण्याची वितरण व्यवस्था कायमस्वरूपी करण्यासाठी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना भविष्य काळात कॅनलचं अस्तरीकरण झालं तरी सुद्धा पाण्याची अडचण येणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था संघटित होऊन आपण सगळ्यांनी केली. मला असं वाटतं पहिल्या टप्प्यातलं ते काम आणि
आजच्या दिवशी गुढीपाडव्या दिवशी सुद्धा या 13 गावातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने चिकाटी केल्यामुळे केलेलं हे काम, ही दोन्ही कामं या गावातल्या सगळ्या नागरिकांच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत। या दोन्ही कामासाठी मी तमाम सगळ्या शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा पाडव्याच्या दिवशी अभिनंदन करतो। आपल्या सगळ्यांना आजच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे प्रगतीचे आणि आनंदाचे क्षण यावेत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। विधानसभेचे एकूण सगळे अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असल्यामुळे या सगळ्या अधिवेशनामध्ये खरं तर आपल्या सगळ्यांबरोबर सुद्धा संवाद साधायला काही मर्यादा आली आणि मला वाटतं की आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना संपर्क करत असताना निश्चितपणाने या अधिवेशनातल्या मधल्या संपर्काचा जो अभाव होता तो सुद्धा जरा कमी झाला असं म्हणायला हरकत नाही। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।